नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठांगे सर आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत आनंदाची बातमी की स्कॉलरशिप परीक्षा जी 2024ची जी स्कॉलरशिप परीक्षा होती 18 फेब्रुवारी 2024ला झालेली, तिची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध झालेली आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि ती कशी पाहायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला वेबसाईटला जायचं आहे. वेबसाईट नीट लक्षात घ्या, www. ही खाली दिसते तुम्हाला पहा, MSCPune.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं लार्ज करून दाखवतो. आपल्याला जायचं आहे पुढे कशात, शिष्यवृत्ती परीक्षा 2023च्या ह्या इथे क्लिक करायचं. नंतर तुम्हाला परत पुढे जायचं आहे, शिष्यवृत्ती परीक्षा 2024वरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, इथे पहा खाली एक नोटिफिकेशन येतं या ठिकाणी. ते नोटिफिकेशन पाहायचं आधी काय आहे. नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलं आहे पहा. तर नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सुरुवातीला दिलेले पहा, शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024ची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पहा, आता ती पाहायची कशी, तर आपल्याला त्याचं परिपत्रक दिलं आहे, प्रसिद्ध पत्रक दिलं आहे. ते काय पाहायची गरज नाही, ते तुम्ही नंतर डाउनलोड करून पाहू शकता. ठीक आहे. खाली स्क्रोलिंग केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल अंतरिम उत्तरसूची, त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच येईल 5th स्टँडर्ड PUP आणि 8th स्टँडर्ड PSS. मग तुम्हाला कोणती पाहिजे आहे ती तुम्ही पाहू शकता. उदाहरणार्थ मला 5th स्टँडर्डची पाहिजे, मी 5th स्टँडर्डवर क्लिक केलं. आता माध्यम येते पाहिजे, माध्यम, त्याच्यानंतर मराठी, उर्दू, इंग्रजी अशा प्रकारचे माध्यम येतात. इथे पहा या ठिकाणी हे एक ठिकाणी मराठी, उर्दू, इंग्रजी असे येतात माध्यमं. तर त्यावर आपण समजा मराठी माध्यमाची मला पाहिजे, पेपर 1 पाहायचा का पेपर 2 पाहायचा ते पण दिले त्यांनी. पेपर 1ची मी क्लिक केलं तर पेपर 1ची डाउनलोड होते आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला दिसेल, हे पहा इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 18 फेब्रुवारी 2024ची परीक्षा, पेपर क्रमांक 1, प्रथम भाषा व गणित, अंतरिम उत्तरसूची म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं मागील एका व्हिडिओमध्ये, मी सांगितलं होतं तुम्हाला की ह्या आठवड्यात नक्की ही 8 तारखेपर्यंत अंतरिम उत्तरसूची येईल आणि त्याप्रमाणे ती आली देखील. पहा, फक्त ह्यावेळेस थोडासा उशीर झाला आहे, म्हणजे थोडाफार उशीर झाला आहे, परंतु मला वाटतंय आपल्याला ती पाहायला भेटते आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे उत्तर तुम्ही आता चेक करू शकता. समजा ह्या उत्तरांमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटले, काही समजा वाटलं की तुमचं उत्तर बरोबर आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पुरावा देताय किंवा सॉल्व करून देताय, तर त्यासाठी ऑब्जेक्शन कसे घ्यायचे ते पण आपण पाहूया. ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते पण आपण पाहू शकतो. आता ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी एक ह्यावेळेस चेंज केला आहे. प्रत्येक वर्षी शाळेच्या लॉग इनवरून ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, घ्यायची पद्धत होती. ह्यावेळेस मात्र कसं केलं आहे पहा, इथं खाली म्हटलं आहे, या ठिकाणी म्हटलं आहे पहा, हे पहा, प्रश्नपत्रिका व अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप, त्या टॅबवर तुम्ही जायचे आणि क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच येईल पहा, इथं स्टँडर्ड म्हटलं आहे, इयत्ता कोणती तुमची, तुम्ही PUP का PS. PUP म्हणजे काय, तर 5वीची आणि PSS म्हणजे सेकंडरी, म्हणजे तुमची 8th स्टँडर्डची. आता समजा मला PUPला करायचं आहे, तुमचा बैठक क्रमांक नोंदवायचा आहे तुम्हाला आवर्जून. या ठिकाणी UDIS कोड शाळेकडून उपलब्ध होईल तुम्हाला. इथे पहा UDIS कोड या ठिकाणी शाळेकडून उपलब्ध होईल. हा झाला UDIS कोड. नंतर सीट नंबर, इयत्ता, त्यानंतर खाली परत म्हणलं पेपर नंबर, तुम्हाला कोणत्या पेपरच्या नंबरवर, 1 नंबर का 2 नंबरवर आक्षेप घ्यायचा आहे त्यातल्या उत्तरांवर, तर ते नोंदवायचं आहे. इथं खाली म्हटलं आहे पहा, आता हे दाखवतो तुम्हाला, पेपर नंबर पहा 1, 2 असं येते. त्याच्यानंतर इथं पहा सब्जेक्ट, कोणत्या सब्जेक्टमध्ये, प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बुद्धिमत्ता यांच्यापैकी. त्यानंतर माध्यम कोणतं आहे तुमचं, मराठी की उर्दू आहे की हिंदी की गुजराती, इंग्लिश, तेलुगू, कन्नडा अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन. आता काय म्हणले आपण, सेमी माध्यम नोंदणी केली आहे का, सेमी माध्यमामध्ये जर केली असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो. त्यानंतर खाली प्रश्नपत्रिका संच कोड, तुमचा संच कोड, कोणती प्रश्नपत्रिका आहे तुमच्याकडे अवेलेबल त्याच्यानुसार तुम्ही द्या, ABCD याच्यानुसार. ठीक आहे. नंतर खाली म्हणले आक्षेपाचे प्रश्न क्रमांक, मग कितव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तुमचा ते सर्व दिलेले असणार त्यांनी 75 पर्यंत. पहा हे 75 पर्यंत दिलेले आहे का, 75 पर्यंत दिले, त्याच्यापैकी कोणत्या याच्यावर तुम्हाला हे करायचं आहे ते तुम्ही ऑब्जेक्शन. मग तिथं परत म्हटलंय खाली, इथे पहा, इथे काय म्हटलंय, ऑप्शन नंबर, मग त्याचा रॉंग कोणता आहे तुम्हाला, ॲन्सर सूची जी आहे आपली, कोणती म्हणतोया ॲन्सर की, तिच्यामधला कोणता पर्याय क्रमांक रॉंग दिलेला आहे तुम्हाला तो, आणि तो तुम्हाला दर्शव. समजा मला फॉर एक्झाम्पल सांगायचं आहे की त्या ठिकाणी
2 नंबरचा हा पर्याय तुम्ही दिलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषदेने त्या प्रश्नाचा. आणि मला वाटतं करेक्ट आन्सर त्याचा 1 नंबर आहे. तर असे तुम्हाला टिक मार्क करून द्यावं लागेल. आणि खाली विशेष म्हणजे सांगावं लागेल ऑब्जेक्शन डिस्क्रिप्शन, म्हणजे त्यात काय चुकलंय, काय नाही ते पटवून द्यायचंय. आणि तुम्हाला समजा एखाद्या वेळेस बुद्धिमत्ता गणित हा विषय असेल, तर त्या ठिकाणी एक पी-डी-एफ फाईल म्हणा किंवा ती जी फाईल सांगितली त्यांनी जे-पी-जी, पी-एन-जी, पी-डी-एफ काय असेल ती सॉल्व्ह करून पेपरवरती अपलोड करायची. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे त्याला एव्हिडन्स भेटेल. आणि मग त्याच्यावर परीक्षा परिषदेच्या तज्ञ गटाकडून तज्ञ गट असतो, त्या तज्ञ गटाकडून व्हेरीफाय केलं जाईल. आणि व्हेरीफाय केल्यानंतर दुसरी जी उत्तरसूची येईल, त्या उत्तरसूचीवर ते प्रश्नाचं उत्तर जर बरोबर असेल तुमचं, तर ते बदलून येईल. म्हणजे अर्थात काय तुम्हाला या ठिकाणी वाव आहे, की तुम्ही जर खरंच तुमचं उत्तर बरोबर असेल, तर तुम्ही ते सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला अजून काही माहिती लागत असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमचं काही मत असेल, तर तरी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा एक माझा प्रयत्न होता, की तुम्हाला माहिती मिळावी आणि तुम्ही ॲन्सर पेपर चेक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ह्या ॲन्सर कीनुसार किती मार्क्स मिळत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल, की कितीपर्यंत विद्यार्थ्यांचा स्कोर जातोय. तर अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर नवीन तुम्ही ह्या आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनल नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला आमची येतील. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया. धन्यवाद. थँक्यू.